तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या अतिवापरामुळे मौखिक कर्करोगाचे प्रमाण युवकांमध्ये वाढत असून त्यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे। याला प्रतिबंध घालण्यासाठी जनसामान्यांमध्ये जनजागृती करून तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले। जिल्हा सामान्य रुग्णालय व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत तंबाखू मुक्ती प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन नियोजन भवन येथे करण्यात आले होते। यावेळी ते बोलत होते। मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश असोले, प्रभागीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रीती मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद नेवाडे, जिल्हा रुग्णालयाचे डेंटल सर्जन डॉक्टर अभिजित वानखडे, डॉक्टर मंगेश गुजर, राज्य प्रशिक्षक अभिजित संगई, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थांचे प्रकल्प अधिकारी डॉक्टर निकिता गायकवाड आदी उपस्थित होते। जिल्हाधिकारी श्री कटियार म्हणाले की तंबाखू सेवनामुळे होणारे परिणाम अत्यंत दूरगामी असल्यामुळे कोटपा ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी करणे सर्व विभागांची जबाबदारी आहे। यासाठी ग्रामीण व शहरी भागांमध्ये व्यापक प्रसिद्धी करावी, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे व तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करावी। सर्व शासकीय कार्यालयात कोटपा ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी होत आहे, सर्व शासकीय कार्यालयात कोटपा ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी होत आहे याची कार्यालय प्रमुखांनी खात्री करावी, असं सूचना त्यांनी यावेळी दिल्या। कार्यक्रमाचे प्रस्तावन प्रकल्प अधिकारी डॉक्टर निकिता गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन विभागीय व्यवस्थापक अनिल गुंजे यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मानसशास्त्र तज्ज्ञ उद्धव जुकरे, सामाजिक कार्यकर्ता पवन दरोकार, गणेश उगले, प्रदीप तांदळे यांनी परिश्रम घेतले। अमरावती उत्तम ब्राह्मणवाडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज।